कामतला नेहमीच तुम्ही एका चॉकलेट बॉयच्या रूपात पाहिलेला आहे. आपल्या सर्वांनाच तो खूप आवडतो, खूप भावतो. विशेषतः तरुणी नक्कीच याकडे लक्ष वेधत असतील. पण आज उमेशचा एक हटके, रफ अँड टफ आणि एक वेगळाच लूक आपल्या समोर येणार आहे. फोटोशूट सुरू आहे आणि तिथेच मी उमेशला गाठलेला आहे. उमेश, काय आज म्हणजे ओळखू येतोयस का नाही आणि हा कोण उमेश माझ्यासमोर आहे असं वाटावं. खरंच एवढी शंका यावी आणि हा रिअल लूक आहे, राईट? ॲब्सोल्युटली. म्हणजे खरंच असा मी कधी लोकांसमोर आलेलो नाहीये. मला अशी कधी संधी मिळाली नाही. हे पहिल्यांदाच मी असा प्रयत्न करतोय आणि तू करेक्ट पकडलेला आहेस. आणि ही दाढी खरी वाढवलेली आहे का? कारण तोही प्रश्न पहिला मनात येतोय. ओढून बघू शकतेस तू. तो हक्क प्रियाला आहे. नाही, ती तर काढायलाच लावेल मला. पण तू ॲटलीस्ट ओढून तरी बघू शकतेस. पण नाही ॲक्च्युली खरं तर सुट्टी थोडीफार मी एन्जॉय करत होतो काही दिवस आणि त्या निमित्ताने मी जरा आळशीपणा केला आणि दाढी न करण्याचं काम केलं आणि कुठेतरी असं मला वाटलं की अरे आपण का नाही हा एक लुक मेंटेन करूया आणि लोकांसमोर येऊया की उमेश असाही दिसू शकतो. म्हणजे कलाकार म्हणून मी रोलमध्ये काहीतरी नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक रोल काय कसा वेगळा आहे किंवा मी अजून कसा चांगला करीन. सो लुकमध्ये मी पहिल्यांदा तसं काहीतरी करू इच्छितोय आणि त्याच्यासाठी तेजस माझा चांगला मित्र आहे. तोही म्हणाला की आपण का नाही याच्यावर एक फोटो सेशन करून ठेवूया लोकांसमोर आपण. कारण काय परत पुढचा सिनेमा आला तर कदाचित तो चॉकलेट माझा लुक लोकांना हवा असतो. त्यामुळे खूपदा ते म्हणतात नको नको दाढी वगैरे ठेवू नकोस, नॉर्मलच तू राहा, आम्हाला जसा आहेस तसाच तू पाहायचा आहे. सो नेक्स्ट सिनेमा चालू होण्याच्या आधी आपण लोकांसमोर अशा पद्धतीने येऊया हे कुठेतरी मनात आलं. म्हणून आजचा हा थोडासा खटाटोप केला आयुष्यात पहिल्यांदाच. लुकचा हा लुकआउट आणि कोणी घातलेला आहे? हा घाट कोणी घातलेला आहे? तेजस आणि तूच का अजून काय कोणी केलं हे सगळं? नाही, माझी सगळी PR टीम याच्या मागे आहे. श्वेता आहे, जी आमचा बिझनेस बघते आहे आणि अर्थात तेजस, प्रिया आणि मी. आम्ही दोघांनी खरं तर हे ठरवलं की असं का नाही आपण करायचं, प्रयत्न करून बघूया आपण कसं काय वाटतंय आणि तेजसची मदत अर्थातच घेतली आणि मग आम्ही काहीतरी ठरवलं की काय करू शकतो आपण. तो आपण एक लोकांसमोर ह्या पद्धतीने येऊन तर बघूया. फॅशन इंडस्ट्री तुला आवडते? काय तुझं कनेक्शन आहे त्याच्याशी? किंवा कारण तू इतका हँडसम आहेस की ऑफकोर्स फॅशन इंडस्ट्रीत ही कुठेतरी वळावंसं वाटतं का कधी? किंवा ती खुणावते का कधी? काय तुझं एक अभिनेता तू उत्तम आहेसच, पण ही इंडस्ट्रीसुद्धा कदाचित तुला बोलवत असेल, काही फोन येत असतील, तर काय वाटतं कधी ते आवडलेलं आहे ते क्षेत्र? काय वाटतं एक अभिनेता म्हणून, एक ॲक्टर म्हणून, एक उमेश म्हणून तू मला काय सांगशील? खरं सांगू का, मी त्या दृष्टीने पाहिलं नव्हतं. आता तू जे काही म्हणालीस ते तोंडात साखर पडो. असं झालं तर नक्कीच आवडेल. आत्तापर्यंत मी फक्त अभिनय अभिनय ह्याच्याकडेच बघत होतो, त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करत होतो. पण काही ना काहीतरी नवीन गोष्टी खुणावतातच आपल्याला. सो नक्कीच मलाही आवडेल फॅशन इंडस्ट्रीच्या जवळ जाण्यासाठी. मी ॲड इंडस्ट्रीच्या जवळ होतो काही वर्ष. मी तिथे करत होतो कामं, पण नंतर ह्या बिझी ह्याच्यात नाटक, सिरियल आणि आता फिल्म्स, त्यामुळे तेवढा वेळ तिथे देता येत नाही आहे. पण का नाही, नक्कीच आवडेल मला, कारण तेही एक वेगळं आणि इंटरेस्टिंग जग आहे. सो तिथेही नक्कीच पाय ठेवायला आवडेल मला. ह्या निमित्ताने जर तिथे पाय ठेवता आलं तर का नाही, तुला बोलवीनच परत. अर्थातच 2015 सुरू झालेलं आहे. सरप्राइजेस तू देणार आहेस, त्यामुळे त्याही सरप्राईजची वाट मी नक्की बघीन. पण आता सर्वात मोठं सरप्राईज पेईंग गेस्टचा पेईंग घोस्ट झालेला आहे. तर त्या पेईंग घोस्टबद्दल आधीच सांग, कारण आता लवकरच आम्ही सगळे त्या सिनेमाची वाट पाहतोय. अगदी मी सुद्धा अगदी आतुरतेने त्या सिनेमाची वाट पाहतोय आणि लोकांनी जो रिस्पॉन्स दिला आधी PG म्हणून सगळे काय आहे, सगळ्यांना खूप जणांना वाटत होतं पेईंग गेस्ट आहे, पेईंग गेस्ट आहे. पण अल्टिमेटली आत्ताच त्याचं छानसं गुपित उघडलेलं आहे. वपू काळे यांची खूप छान कथा आहे, बदली नावाची, आणि ती जेव्हा वाचली होती तेव्हाच ती इंटरेस्टिंग वाटली होती. आणि आता संजय मोनेंनी स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, सुश्रुतनी डिरेक्ट केलेलं आहे, जयंत लाडे प्रोड्युसर आहेत आणि बेसिकली आमची कलाकारांची टीम धमाल आहे. सो ती गोष्ट म्हणून मला खूप भावली आणि कुठेतरी तो माझा आवडता प्रकार आहे. ह्युमर जो तो आहे, तो हलकी फुलकी कॉमेडी आणि त्याच्यातनं काही मेसेज द्यायचा असेल तर तोही जाऊच शकतो. लोकांना जसा घ्यायचा असेल तो घेतीलच, पण तो जो ह्युमर आहे तो मला फार आवडतो. मी आणि स्पृहा छोट्या पडद्यावर एकत्र होतो एका लग्नाच्या तिसऱ्या गोष्टीच्या निमित्ताने आणि आता कुठेतरी मोठ्या पडद्यावरती लगेच आम्हाला संधी मिळाली त्या निमित्ताने. त्यामुळे तिच्याबरोबरचं कामही मी एन्जॉय केलंच आहे. पुष्कर धमाल आहे तो
आणि तसंच धमाल काम ह्याच्यात केलेलं आहे. शर्वाणी आहे, गिरीश जोशी आहे, समीर चौगुले आहे, अतुल परचुरे आहे, अनिता दाताची गँग आहे. त्यामुळे ओव्हरऑल मी तरी खूप एक्सायटेड आहे या फिल्मबद्दल, कारण विषय वेगळा आहे. लोकांनी ज्यांनी कथा वाचली असेल बदली, त्यांना तर त्याच्या एकबोटे म्हटल्यानंतर लगेच ती गोष्ट डोळ्यासमोर येते लोकांच्या. काय काय धमाल त्यांनी केलेली आहे. ते फिल्म कशी आहे लवकरच कळेल 29 मेला. तर तुमच्या दोघांचेही फॅन्स खूप मोठे आहेत, स्पृहा आणि तुझे. तर त्या फॅन्सच्या काय रिॲक्शन होत्या, काही एखादी शेअर करशील आमच्याशी? हो, कमाल. म्हणजे ही त्यांनी आमच्या टीमने ही जी काही कॉन्सेप्ट डेव्हलप केली होती की आधी आपण PGच फक्त हॅमर करायचं आणि लोकांना गेस करायला लावायचं की PG काय आहे. खरं जेव्हा त्यांची उत्तरं मागत होतो ना, काही काही कमालच उत्तरं येत होती. त्यावरनं आम्ही वेड्यासारखे हसत होतो. म्हणजे PG म्हणजे लोकांना पोस्ट ग्रॅज्युएट वाटत होतं, PG म्हणजे लोकांना प्लेइंग ग्रुप वाटत होतं, PG म्हणजे काही वाटत होतं. पण खरंच लोक रिस्पॉन्ड करत होती त्या प्रत्येकाला आणि आम्ही मनापासून हसत होतो. आम्हाला फक्त पेइंग घोस्ट काय आहे हे माहिती होतं, पण लुक लॉन्च जो झालेला आहे तो मलाही माहिती नव्हता. त्यामुळे मी सुद्धा ना कुठेतरी एक्सायटेड होतो की अरे काय असणार आहे आपलं पहिलं पोस्टर आणि कसं असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसोबतच मलाही ते पहिल्यांदा तेव्हाच दिसलं 1 तारखेला. तुझी पहिली रिॲक्शन काय होती ते पाहिल्यानंतर? सुपर्ब. सगळं मला एकत्र एक खूप छान कॉन्सेप्ट ती डेव्हलप केलेली आहे. भूतं आहेत ही सगळी जी काही आमच्या मागे आहेत, त्यामुळे त्यांना एक वेगळ्या ट्रान्सपरंट ह्याच्यात ठेवलेलं आहे आणि आम्ही जी खरी कॅरेक्टर्स आहोत ती नॉर्मल फोटोमध्ये आम्ही दिसतो आहोत. सो एकाच ह्याच्यात ती काय फिल्म आहे ना ते कळतं, जे मला अपेक्षित होतं की ती एक छान फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे. लहान मुलं त्या फिल्ममध्ये आहेत आणि एक हलकी मला जो एक प्लेझंट लुक हवा होता, अपेक्षित होता आणि लोकांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर अरे हां, हे फिल्म काहीतरी फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे आणि ही पाहायला नक्कीच आवडेल. त्यामुळे मी सुद्धा खूप एक्सायटेड. आता पुढे अजून अजून काही काही गोपी तर उघडत जातीलच. ब्ल्यू आणि व्हाईटच काय काय म्हणजे त्याच्या मागे काय, कुठे तो शांतपणा आवडतो, काय आवडतं त्यातलं तुला काय? सगळंच माहिती आहे. तू काय अभ्यास फार केलेला आहेस ह्या गोष्टींचा. फॅशन वीक कव्हर केलं. ओ वाव, सुपर. ॲक्सिल्युटली. म्हणजे मग तो ब्लू कलर म्हणजे खूप शांत बेसिकली वाटतो. प्लेझंट कलर आहे. इवन आकाशामध्ये स्काय ब्लूसुद्धा जो आहे ना, त्याच्यात भव्यता पण मला दिसते. मनाला शांतता मिळते. व्हाईट कलर इज लाईक तुम्ही कधीही घालू शकता आणि तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात असं नेहमी वाटतं. सो हे 2 कलर्स असे आहेत की ज्याच्यात तुम्हाला कधीच निगेटिव्ह वाईब्स मिळत नाहीत. मला मिळालेले नाहीत. सो ऑलवेज मला इतरांनाही पॉझिटिव्ह वाईब्स द्यायलाच आवडतात. मलाही पॉझिटिव्ह वाईब्स घ्यायला आवडतात. सो हे कलर्स का नाही वापरायचे? ऑफकोर्स. आणि अजूनही खूप बोलायचं आहे, पण आता नेक्स्ट सेगमेंटमध्ये आपल्यासोबत उमेश कामतचा हा जो हॉट लुक आहे, तर हा कोणी केलेला आहे, उमेशला साथ कोणी दिलेली आहे, उमेशचे फोटो कोण काढणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लाईट्स कॅमेरा क्लिक असं म्हटलं जातं ते फोटोशूटला. आणि फोटोशूटला मी आत्ता इथे हजर आहे. माझ्यासोबत आहे उमेश कामत आणि द फोटोग्राफर तेजस नेरुरकर. तेजस, अर्थात तुझे एकसे एक फोटोज आम्ही पाहत असतो आणि उमेशचे फोटो तू याआधीही खूप काढलेले आहेत, तेही आम्ही ट्विटरवर आणि सगळीकडे पाहत असतो. तर उमेशसोबत हा रॅपो कसा आहे? अर्थात तुम्ही खूप छान फ्रेंड्स पण आहात. हा रॅपो कसा आहे? ॲज अ मॉडेल उमेश कसा आहे? आय वॉज सरप्राईज. म्हणजे उमेशचं जेव्हा आम्ही ठरवलं की थोडेसे वेगळ्या म्हणजे बियर्ड वगैरे लुक करूया, आय वॉज सरप्राईज की म्हणजे मला वाटलं की मला त्याला खूप काही सांगायला लागेल गोष्टी, की असं कर तसं कर, पण तो असा एक प्रॉपर मॉडेल असतो तसंच वावरतोय. त्याच्यामुळे आय एम लाईक इझी. तो तर आहेच. दिसतो तर आहेच माहिती आता. आणि खरं खरं सांगा तेजस. नाही, खरंच सांगतोय. लोकांना पण कळतं, लोक हुशार असतात. तू काय खोटं बोलतोस, काय खरं बोलतोस, सगळं कळतं लोकांना. त्यांना खूप काही बोलायचं आहे उमेश. मी त्यांना आता फोनवर घेतलं तर खूप जास्त फॅन्स आपल्याला असे घायाळ होताना दिसतील. नाही, पण खरंच म्हणजे मी खूप स्वतः सरप्राईज झालो आणि मला ते खूप आवडत गेलं की म्हणजे त्याच्यासारख्या शांत स्वभावाच्या माणसाने असं एक करणं आणि त्याला खूप वर्ष करायचं होतं, पण त्याच्या शेड्यूलमुळे किंवा त्याच्या ते लुक ते मेंटेन करायला लागत असतो, त्यामुळे त्याला खूप कदाचित करता आलं नसेल. पण ह्या वेळेला आम्ही ठरवलं की आता तू सुट्टी एन्जॉय करून आलेला आहेस, थोडं बियर्ड आहे, तर आपण थोडं करू ट्राय. काय तर खेळत हां. नेहमीच एक
एक चॉकलेट बॉय, एक गोड लाघवी हँडसम बॉय असं म्हणून उमेश समोर आलेला आहे. पण आत्ता रफ अँड टफ लुक आहे. जसं दाढी तर वाढवलेली आहेच, पण हेअर असेल, कॉस्ट्युम असेल, या सगळ्याचा टोटॅलिटीमध्ये एक फरक पडतोय. तर तसाच हा विचार केला होता कॉस्ट्युमच्याही बाबतीत, हे सगळ्या सिलेक्शनच्या बाबतीत तुम्ही? नक्कीच, कारण उमेश एक उत्तम ॲक्टर आहे आणि त्याला थोडंसं मॉडेल लुक देणं हे थोडंसं आम्ही ट्राय करत होतो. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी एक ॲक्टर आहे, तर किती आपण मोल्ड झालं तरी मला एक ॲक्टर म्हणजे ॲक्टरचाच फील राहून देत. डेफिनेटली मॉडेल्सकडे दिसलं पाहिजे, पण एक ॲक्टरचा फील राहून देत. त्याच्यामुळे ते डोक्यात ठेवून एक्सप्रेशन्स किंवा मूड्स कॅप्चर करायच्या दृष्टीने आम्ही लुक थोडे डिसाईड केलेले होते की ज्याच्यात खूप असं पोझी काही गोष्टी नाही आहेत, खूप रेग्युलर बेसिससारखं ते आहे. तर ते आम्ही ट्राय केलं. थोडे सटल कलर्स म्हणजे उमेशचे सगळे असे ब्लू आणि हे ते सगळे आवडीचे कलर्स आहेत. थोडे सटल कलर्स आम्ही वापरले, ब्राऊन ग्रे आम्ही यूज केले, व्हाईट यूज केले. तर ह्या सगळ्या लाईनवर आम्ही वर्कआउट केलेलं आहे. आणि हेअरस्टाईलबद्दल मुळात हे होतं की आमच्या मेकअप दादांनी आणि हेअर दादांनी खूप उत्तम हेअरस्टाईल आणि मेकअप केले, कारण त्यांच्यामुळे हा तुम्हाला थोडासा खूप म्हणजे असा वेगळा दिसतोय. आणि क्लोथ्स बरोबर हेअरस्टाईलवर पण आम्ही खूप वर्कआउट केलं की काय करता येईल की जेणेकरून ते असं मारून मुटकून केलं असं न वाटता ते लाईक इझी म्हणजे कसं वाटेल. तर हे आम्ही ट्राय केलेलं आणि आय थिंक उमेशला खूप सूट होतं आहे. सो लाईक त्याने तर फॅशनकडे जायला हरकत नाही असं मला एक फील होतं. एक फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांची ही खास मागणी आहे ही. उमेश, काय सांगशील या खरंच अगदीच मी पूर्णपणे तेजसवरती विश्वास ठेवला होता. त्यांनी जे जे सांगितलं ते मी करायचं ठरवलं होतं आणि मी सुद्धा सरप्राईज झालो आहे आत्ता ते काही फोटोग्राफ्स बघून. आयुष्यात मी अशा पद्धतीने कधी प्रेझेंट होईन असं वाटलं नव्हतं. जसं तो म्हणाला, खरंच आमचे हेअरस्टायलिस्ट दादा, मेकअप दादा यांचं खूप क्रेडिट आहे ह्याच्या मागे. सो मला फारच मीच स्वतःला वेगळा वाटतो आहे. आणि कुठेतरी ना जेव्हा आपण जे करतो आहोत ते यशस्वीपणे होतं म्हटल्यानंतर आपला एक कॉन्फिडन्स वाढतो. जसं तो म्हणाला की त्यांनी आज काहीतरी गेन केलेलं आहे फोटोग्राफमध्ये. तो त्याचा नम्रपणा आहे. खरं तर त्यांनी ऑलरेडी खूप काही गेन केलेलं आहे. पण जसं त्यांनी गेन केलेलं आहे तसं आज मी एक माझ्यात सुद्धा एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे की ओके, ह्या पद्धतीने मी प्रेझेंट होऊ शकतो. जसं लोकांसमोर मी या पद्धतीने लोकांना मी आज वेगळा दिसणार आहे, तसं मलाही आज मी वेगळा दिसलेलो आहे. तू नक्कीच म्हणजे आम्हाला एक आल्याला एक बॉम्बे वेल्वेटच्या रणबीर कपूरची आठवणी येऊन गेली. तर असं काही डोक्यात होतं? अजिबातच नाही. अरे बापरे, हे नवीनच कळतंय. मला एक फक्त प्रकर्षण असं जाणवलं किंवा म्हणजे हॅट्स ऑफ टू हिज काय म्हणताला जो ज्या प्रकारे तो थिंक करतो ॲटिट्यूडपेक्षा म्हणजे तो मला शूटच्या सुरुवातीला म्हणलेला की मला तू कोणाचाही फोटो बघून तसं कॉपी पेस्ट करायला जाऊ नको. मला म्हणजे ती मला ठरवून टाळलाय तुम्ही. एक्झॅक्टली मला स्वतःला ते आवडत नाही, पण हे त्याच्याकडनं येणं, कारण खूप लोकांना सांगतात की मला असं दिसायचं, हे रेफरन्स ते रेफरन्स. तो म्हणला मी जसं आहे, मी जसं दिसू शकतो तसं दाखवायला आपण ट्राय करू. कुठलाही हा फोटो असा आहे की हा माझा आवडता ॲक्टर तसा दाखव असं नाही आहे. तो ही खूप चांगली क्वालिटी म्हणजे, आणि हे पण मला शिकायला मिळालं आज खूप. आणि असे लोक फार कमी मिळतात. नेरुरकर यांच्या स्टुडिओमध्ये मी आलेली आहे आणि इकडे मला असं ऑन फ्लोअर आल्याला एक छान म्युझिक पण ऐकू आलेलं आहे. तर उमेशची अशी काही फेवरेट प्लेलिस्ट आहे, काय सांगाल दोघंही त्याबद्दल? माझी खरं तर फेवरेट म्हणजे मला परत एकदा सूदिंग रोमॅन्टिक लव्ह सॉंग्स ऐकायला जास्त आवडतात. रॉक वगैरे मला खरं तर नाही आवडत. ढिंचॅक फार प्रकार नाही आवडत. कधीतरी नक्कीच आवडतो, तुमच्या मूडवर असतं. संगीत मला असं वाटतं की तुमचा मूड बदलतो. जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी खूप मदत होते. आणि अशा फोटो सेशनच्या वेळेला जेव्हा तुम्ही सकाळपासून शूट करत असता तेव्हा कुठेतरी तुम्हाला संगीताचा खूप फायदा होतो. तुम्ही नकळत त्या बीटवरती तुमचा मूड तुम्ही खूप छान करू शकता, छान ठेवता. तुमच्या चेहऱ्यावर नकळत त्या गोष्टी येतात. सो म्युझिक ऑफकोर्स म्हणजे तेजस जास्त सांगू शकेल. तो रोज म्हणजे 365 दिवस तो फोटोशूट करत असतो, त्यामुळे त्याला जास्त. मी फार कमी करतो. मी खरं तर टाळतोच गोष्टी. जसं तेजस म्हणाला, मी बिझी होतो म्हणून नाही, अनेकदा त्यातले अनेक दिवस अरे करायचं की नाही, जरा थांबा, वेळ घेऊ, अशात काही दिवस गेले. आणि तेजसचा वेळ सुद्धा तितकाच महत्त्वाचा. कुठेतरी दिल को छू लेने वाला म्युझिक असं काही. अगदी बरोबर. जे मनाला भावतं, जे तुम्हाला प्लेझेंट चेहऱ्यावरती आनंद देऊन जातं, कारण आपल्याला इथे काय रडण्याचे फोटोशूट्स करायचे नाही आहेत. त्यामुळे आनंद, तुम्हाला मनाला आनंद देणारे, चेहऱ्यावर आनंद दिसतो अशी गाणी ऐकायला मला फार आवडतं. प्रिया हे सगळं आता मिस करत असणार आहे. तुझ्या लुकबद्दल तिची काय रिॲक्शन आहे हे आता सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय, ते आधी प्लीज सांग. ते नाही, मी जसं तू म्हणायस ना, आमची वेवलेन ना खरं तर ह्याच्यात जास्त जुळली. आम्ही मित्र. खरं हा प्रियाचा लहानपणीचा शाळेतला मित्र,
पण आमची जास्त वेवलेंथ जुळली, कारण ह्यानी मला जे काही किस्से सांगितले प्रियाचे लहानपणीचे, त्याच्यात मी खूप खुश झालो आणि आम्ही प्रियाला छळायला कुठेही मागे नाही आहोत. त्यामुळे आमची वेवलेंथ जास्त जुळली, कारण तिलाही ह्यालाही तितकंच आवडतं तिला छळायला आणि मलाही तितकंच आवडतं. इथे दोघांचं पटलेलं आहे. ॲब्सल्युटली. आणि नंतर मग ह्या बाकीच्या गोष्टी आल्या. त्यामुळे प्रियाला आम्ही तू प्रश्न टाळू शकत नाहीस, पण प्रियाची रिॲक्शन काय होती या लुकवर? खरी ऐकायची आहे का? मी आत्ताच तिला एक मध्ये फोटो पाठवलाय, ती मी नाही सांगू शकत खरी प्रेक्षकांसमोर, पण हा तिने काय जे काही आयकॉन्स पाठवलेले आहेत ते मी नाही सांगू शकत, पण हा तिने हॉट असा एक मेसेज पाठवलेला आहे. हा, ठीक आहे, म्हणजे आवडलेलं आहे पण थोडक्यात. त्याच्या या तो जसं लाल झाला Blush त्याच्यावर वगैरे तुला कळलं असेल ना काय रिएक्शन पाठवलं त्याच्यामुळे थोडक्यात आवडलेलं आहे हे महत्वाचं आहे अर्थात. आणि जसं आपण म्हणतोय की तुला लुक ट्राय करायचे होते, वेगवेगळे लुकमध्ये तुला समोर यायचंय आणि चित्रपटातूनही यायचंय, तर हा लुक आता कधी ट्राय करणार आहेस? काही विचार आहे का? निर्माते दिग्दर्शक ही पाहत आहेत, तुला काय त्यांना सांगायचंय का? प्लीज रादर निर्माते दिग्दर्शकांनी पाहूनच ठरवावं की माझा हा लुक त्यांना आवडतोय का आणि फिल्ममध्ये पाहायला आवडेल का, प्रेक्षकांनी ठरवावं. पण हो, नक्कीच PG नंतर अशी एक फिल्म येते आहे जुलैमध्ये रादर. त्याची अजून तारीख नक्की नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही, पण नक्कीच एक अशी जो नॉर्मल उमेश कामत तुम्हाला दिसणार नाही अशी एक भूमिका असलेली फिल्म येते आहे. सो त्याच्यात तुम्हाला नक्कीच रफ अँड टफ उमेश पाहायला मिळेल, जो आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेला नाही आहात. सो तयार राहा ह्या लुकमध्ये पाहण्यासाठी. वेट अँड वॉच. नक्कीच खूप सरप्राईजेस आहेत उमेश, आणि या सगळ्या सरप्राईजेसची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. पुन्हा भेटू, आणि आता भेटणार आहोत ते PGच्या वेळेला, पेईंग घोस्टच्या वेळेला. सो ऑल द बेस्ट आणि कीप रॉकिंग, आणि फॅशनचाही विचार करा आता. थँक्यू सो मच निलिमा. आणि PGला येताना अनेक भूतांना घेऊन ये बरोबर.